नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी वर्कर, अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा, 163 कोटी निधीचा मंजूर, एका अर्थाने ही गुड न्यूज आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी वर्करसाठी ही गुड न्यूज काय आहे व अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा आणि 163 कोटीचा निधी कशा पद्धतीने मंजूर झालेला आहे ते या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, अंगणवाडी वर्कर्स गुड न्यूज, अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा, 163 कोटीचा निधी मंजूर। बघा काय सांगतोय अपडेट आपल्याला, राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी आनंदाची बातमी आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे डिसेंबर महिन्यातील मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्य सरकारने यासाठी तब्बल 163.43 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी या ठिकाणी दिली आहे। बघा किती मोठी रक्कम आहे। एकूणच आपल्या राज्य सरकारने तब्बल 163.43 कोटी रुपयाच्या निधीला या ठिकाणी मंजुरी दिलेला आहे। त्यामुळे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना लवकरच भत्त्याचे पैसे मिळणार आहेत। नवी मुंबईमधील एकात्मिक बालविकास सेवा यांच्या अखत्यारीत एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते आहे, पण केंद्र सरकारकडून वेळेत निधी प्राप्त होत नाही। त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीसाचे मानधन हे वेळेत देता येत नाही आणि हा जो निधी आहे हा निधी वेळात या ठिकाणी म्हणजे वेळेच्या वर देता यावा यासाठी अप्पर मुख्य सचिवांच्या म्हणजे वित्त अध्यक्षतेखाली 2 जून 2017 रोजीच्या या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि याच बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम ही केंद्रीय सहाय्य यांच्याकडून प्राप्त होत असली तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर 2024 या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता हे देण्यासाठी एकूण 163.43 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी वितरित आणि खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। त्यामुळे आता लवकरच अंगणवाडी सेविकांना त्यांचे थकीत मानधन हे लवकर मिळण्याची शक्यता आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर 2024 या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहे। दरम्यान काही महिन्यांपूर्वी महायुती सरकारने अंगणवाडी सेविकांच्या आणि या मदतनीसांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता। अंगणवाडी सेविकांना सध्या 10,000 रुपये आणि मदतनीसांना सध्या 5,500 रुपये असं मानधन या ठिकाणी दिले जाते। सरकारने या अंगणवाडी सेविकांचे मानधन 5,000 रुपयांनी आणि मदतनीसाचे मानधन हे 3,000 रुपयांनी वाढणार असल्याची घोषणा केली होती। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी जे अंगणवाडी सेविका आहे त्या अंगणवाडी सेविकांना सध्या 10,500 रुपये आणि मदतनीसांना 5,500 म्हणजे 5,500 रुपये या ठिकाणी सध्या मानधन दिलं जात आहे। सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये सेविकांना 5,000 रुपये आणि मदतनीसांना 3,000 रुपये अशा पद्धतीने वाढणार असल्याची जी घोषणा आहे ती घोषणा महायुती सरकारने या ठिकाणी केलेली होती, परंतु अद्यापही त्यांना वाढीव मानधन मिळालेला नाही। व या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूणच आपल्या या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची जी रक्कम आहे ती रक्कम या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता म्हणजे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर महिन्यातील 2024 या महिन्याचे जे मानधन आहे जो प्रोत्साहन भत्ता आहे तो देण्यासाठी एकूणच 163.43 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी वितरित किंवा खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेला आहे। एकूणच एका अर्थाने हे एक अंगणवाडी वर्करसाठी गुड न्यूज आहे।
अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे, कारण तब्बल 163 कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।